पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 84 प्रमुख विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी आणि लोकार्पण। नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय। पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी। 76,200 कोटी रुपये खर्च संमत। 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित। खरीप हंगाम 2024 साठी 14 प्रमुख पिकांसाठी पीक खर्चाच्या सुमारे 1.5 पट हमी भाव जाहीर। धानाला 2,300 रुपये तर कापसाला 7,121 रुपये हमी भाव घोषित। देशात 1,000 मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। गुजरात आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 500 मेगावॅटचा प्रकल्प उभारणार। गैरप्रकार झाल्याच्या संशयावरून 18 जूनला घेण्यात आलेली UGC नेट परीक्षा 2024 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द। फेरपरीक्षा होणार। कथित गैरप्रकाराचा तपास CBIकडे। काँग्रेसच्या मतपेढीवर उबाठा पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला, मात्र आम्ही शिवसेनेचे बालेकिल्ले जिंकत शिवसेनेचा मूळ मतदार आपल्याकडेच असल्याचं सिद्ध केलं, एकनाथ शिंदे यांचा दावा। नरेंद्र मोदी अजिंक्य नाहीत हे आपण दाखवून दिलं असं सांगत भाजपाच्या अहंकाराला मतदारांनी निवडणुकीत उत्तर दिल्याचं उद्धव ठाकरे यांची टीका। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यांचं समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही, राज्य सरकारनं केलं स्पष्ट। तिथीप्रमाणे आज 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे साजरा। रायगडावर मुख्य कार्यक्रम तर विविध ठिकाणी शिवरायांना अभिवादन। तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 32 जणांचा मृत्यू, 70हून अधिक जण रुग्णालयात दाखल, 3 आरोपींना अटक। आणि ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना। सकाळच्या सामन्यात इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय।